आज आपण 32 साईजचं फोरटक्स ब्लाऊजचं पेपर कटिंग पाहतोय. तर ही आपली मापं आहेत. उंची आपली 13 इंच, छाती 32, कंबर 28, पुढील गळा 5.5 इंच, मागील गळा 3.5 इंच, बाहीची लांबी 10 इंच आणि दंडघेर 4 इंच. तर ही सगळी मापं वयस्कर कस्टमरची आहेत आणि आज आपण खूप सोप्या पद्धतीने ब्लाऊजचं पेपर कटिंग पाहतोय. तर त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा. इथे मी डबल फोल्ड पेपर घेतलंय कारण आपण एकाच वेळी पुढील आणि मागील दोन्ही भागाचं कटिंग करणार आहोत. तर असं केल्याने तुमचं कामसुद्धा खूप सोपं होणार आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला उंची टाकायची. उंची आपली 13 इंच आहे, त्यामध्ये 1 इंच ॲड करून मी इथे 14 इंचाला मार्क करते. तर फोरटक्स ब्लाऊजमध्ये आपल्याला फक्त 1 इंच एक्स्ट्रा लागणार आहे. त्यानंतर आपण शोल्डरचं माप टाकूया. तर आपला मागील गळा 3.5 इंचाचा आहे, म्हणून इथे आपण शोल्डर 5.25 इंच घेतोय. मुंढा खोली 6 इंच घ्यायची आहे. तर आता पुन्हा मी बंद बाजूच्या इथून असं 5.25 इंचावर मार्क करते आणि मुंढा खोलीच्या साईडला असं 6 इंचावर मार्क करून हे दोन्ही पॉईंट्स आता मी जोडून घेणार आहे. तर अशा पद्धतीने पॉईंट्स दिल्यामुळे आपली मुंढा लाईन आणि छातीची रेषा समान रेषेत येते. आता आपण छातीचं माप टाकूयात. तर छाती आपली 32 इंच आहे, त्याचा चौथा भाग येतो 8 इंच, त्यामध्ये 1.5 इंच शिलाई मार्जिन. तसंच आपली कंबर आहे 28 इंच, त्याचा चौथा भाग येतो 7 इंच, 1 इंच बॅक साईडचा टक्स आणि 1.5 इंच शिलाई मार्जिन. आता ही फिटिंग लाईन आणि मार्जिन लाईन दोन्ही लाईन मी जोडून घेणार आहे. तर आपण गळारुंदीचं माप टाकूया. तर इथे मी 2.25 इंच गळारुंदी घेते. त्यानंतर आपल्या गळ्याची खोली 5.5 इंच आहे, त्यामध्ये 1 इंच शिवण्यात असं मी 6 इंचावर मार्क करून खालच्या साईडला 2.25 इंच घेऊन असा बॉक्स तयार करून घेते. जर तुम्ही गळ्याला पायपिंग करणार असाल तर गळारुंदी 2.5 इंच घेतली तरीही चालेल, तुमचे शोल्डर उतरणार नाही. त्यानंतर मुंढ्याचं माप टाकूयात. मागील मुंडा मी 1.5 इंचावर घेते, पुढील मुंडा तिथून अर्धा इंच आतमध्ये. त्यानंतर मी मुंढा लाईनचा सेंटर काढून असे दोन्ही मुंड्याचे शेप देऊन घेते. जर तुमच्या मुंढ्यामध्ये चुण्या येत असतील तर फिटिंग लाईनच्या इथून 1.5 इंच खालच्या साईडला जा, तुमच्या मुंढ्यामध्ये चुण्या येणार नाही. आणि आपला समोरील मुंढा देताना आपल्याला एक रेषा इतपत थोडा आतल्या साईडला यायचं आहे. आता मी पुढील गळ्याला गोल शेप देऊन घेते. त्यानंतर आपण आपले योगपट्टीचं माप टाकून घेऊयात. तर मी फिटिंग लाईनच्या इथे 2.25 इंच घेते. काज बटन पट्टीच्या साईडला 3 इंचावर मार्क करायचा आहे. तर आपल्या ब्लाऊजच्या उंचीनुसार आपल्या योगपट्टीचा शेप हा बदलत असतो. मध्यात मी 2.25 इंचाला मार्क करून अशी लाईन आखून आपल्याला समोरच्या साईडला म्हणजेच काज बटन पट्टीच्या इथे गोलवा शेप देऊन घ्यायचा आहे. तर गोलवा शेप दिल्यामुळे आपला ब्लाऊज ब्रेस्टला परफेक्ट फिटिंगला बसतो. आता आपण टक्सची मापं टाकून घेऊयात. तर आपल्याला काज बटन पट्टीच्या साईडने छातीचा 10वा भाग घ्यायचा आहे, तो येतो 3.2. तर त्यामध्ये आपल्याला काज बटन पट्टी जोडायला 1.5 इंच लागणार आहे, असं मी 3.5 इंचावर मार्क करून घेते. आता आपल्याला हा मेन टक्स टोटल 1.5 इंचाचा घ्यायचा आहे, म्हणजेच मी दोन्ही बाजूला 1.25 इंच असं घेते. त्यानंतर आपला दुसरा टक्स आपल्या शोल्डर पट्टीच्या इथून येणार. तर तो कसा घ्यायचा, छातीचा चौथा भाग, त्यामध्ये 1 इंच ॲड आणि त्यामध्ये आपल्याला शिवण्यात अर्धा इंच लागणार आहे शोल्डर पट्टीच्या इथे. असा आपल्याला 9.5 इंचाचा टक्स घ्यायचा आहे. टक्स मी मार्क करून घेते. तर हा टक्स आपला परफेक्ट येणं गरजेचं आहे, कारण आपण ह्यावरूनच पुढील 3 टक्सचं मार्क करणार आहोत. त्यानंतर तुम्हाला बाकीचे 3 टक्स घ्यायला कठीण जात असेल तर त्यासाठी आपण एक सोपी पद्धत पाहतोय. तर आपल्याला काय करायचं आहे, काज बटन पट्टीच्या साईडला 2 इंचाला असा मार्क करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्या फिटिंग लाईनच्या इथे आपण 2.25 इंचाला मार्क करतोय. तर ही आपल्याला लाईन आखून घ्यायची आहे. तर ह्या लाईनवरच आपण बाकीचे 2 टक्स टाकणार आहोत, जेणेकरून ते क्रॉस जाणार नाही आणि आपल्याला टक्सचं मार्क करायला सुद्धा सोपं जाईल. आता आपण आपल्या मेन टक्सवरून आपला जो फिटिंग लाईनच्या इथला जो टक्स आहे तिथं आपण 1.5 इंचाला मार्क करतोय आणि काज बटन पट्टीच्या साईडला आपल्याला 1.25 इंचाला मार्क करायचं आहे. तर इथे आपल्याला 2 टक्स मिळालेले आहेत. आता आपण हे जोडून घेणार आहोत. तर त्यामध्ये आपल्याला एक 1.5 इंचाचं अंतर घ्यायचं आहे, म्हणजेच टोटल हा टक्स आपला अर्धा इंचाचा तयार होणार. इथे मी दोन्ही टक्समध्ये अर्धा इंचाचं मार्जिन घेतलेलं आहे. आता आपण हे टक्स जोडून घेऊयात.
तर ही टक्सला मार्क करायची सगळ्यात सोपी पद्धत आहे. तुम्हाला ही पद्धत आवडली असेल तर मला कमेंट करून नक्की कळवा. आता आपला तिसरा टक्स आपल्याला मुंड्यातून घ्यायचा आहे, जो की आपला आतील मुंड्याचा शेप दिलेला आहे. तिथून मी असं आतल्या साईडला 3 इंचावर मार्क करून आपण सरळ लाईन आखून घेऊया. आणि ह्या टक्समधलं अंतरसुद्धा आपल्याला अर्धा इंच घ्यायचं आहे. तुम्ही दोन्ही साईडला पाव इंच मार्क करून पाव इंच म्हणजेच आपल्या 2 रेषा हा टक्स जोडून घेते. तर इथे पाहताय किती सोप्या पद्धतीने आपण 4ही टक्स काढलेले आहेत. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, जे की आपण हे टक्स घेतलेले आहे त्याचं मार्जिन आपल्याला पुढे वाढवून घ्यायचं आहे, नाहीतर तुमचं संपूर्ण ब्लाऊज फेल जाईल. तर इथे जे आपण 1.5 इंचाचा टक्स घेतलेला आहे ते आपण पुढे वाढवून घेतोय. त्यानंतर आपण मुंढ्यामध्ये जो अर्धा इंचाचा टक्स घेतला ते दोन्ही टक्स आपल्याला वाढवून घेणं गरजेचं आहे. तर ह्या गोष्टी करायला विसरायचं नाही. इथे मी दोन्ही टक्सचं मार्जिन पुढे वाढवून घेते. आपला मेन टक्स आहे तो आपण योगपट्टीच्या वरच्या साईडला वाढवतोय आणि मुंढ्याचा टक्स आहे तो मुंढ्याच्या पुढे. तर आपल्याला योगपट्टीमध्ये इतकं मार्जिन लागणार नाही आहे, त्यामुळे आपण हा टक्स वरच्या साईडला वाढवून घेतलेला आहे. इथं आपलं ड्राफ्टिंग तर झालेलं आहे, पण आणखीन एक महत्त्वाची गोष्ट, आपण 1 इंच शिवण्यात घेतलेलं आहे, जे की आपल्याला योगपट्टीमध्ये अर्धा इंच एक्स्ट्रा लागणार आहे. तर इथे अर्धा इंच वाढवायला विसरायचं नाही. तर ब्लाऊज शिवतेवेळीस तुम्ही कापडावर सुद्धा वाढवू शकता, पण बऱ्याच वेळा आपण विसरून जातो, त्यामुळे आपल्या ब्लाऊजची उंची ही कमी पडते. तर मी इथे डायरेक्ट पेपरवरच वाढवून घेते. तर ह्या छोट्या छोट्या गोष्टी करायला विसरायचं नाही, तरच आपला ब्लाऊज अगदी परफेक्ट येईल. आता आपण हे कटिंग करून घेऊयात. तर मी ह्याच लाईनवरून आपल्या जी बाजूची बॉर्डरची रेषा आहे ती संपूर्ण आपण कटिंग करून घेतो आहे. म्हणजेच सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला मागील मुंडा कट करून घ्यायचा आहे. व्हिडिओमध्ये पहा मी कशा पद्धतीने कट करते. ड्राफ्टिंगसोबत कटिंग करणंसुद्धा महत्त्वाचं आहे, त्यामुळे व्हिडिओ व्यवस्थित पहा. तर मी इथे सगळ्यात पहिल्यांदा मागील मुंड्याचा शेप कट करून घेते. तर आपल्याला दोन्ही पार्ट सेपरेट करून घ्यायचे आहेत. तर मी आता ह्याच पुढील भागावरून मागील भाग कसा सेपरेट करणार आहे तो व्यवस्थित पहा. तर इथे आपण मागचा भाग घेऊया. तर सगळ्यात आधी आपण कमरेचं माप टाकून घेऊयात. तर कमरेचा चौथा भाग, त्यामध्ये आपला 1 इंच बॅक साईडचा टक्स आणि 1.5 इंच शिलाई मार्जिन, तर हे परफेक्ट आहेच. त्यानंतर आपला छातीचा चौथा भाग, त्यामध्ये 1.5 इंच शिलाई मार्जिन. आता आपली फिटिंग लाईन आणि मार्जिन लाईन दोन्ही लाईन मी जोडून घेते आहे, म्हणजे आपला जो हा एक्स्ट्रा भाग आहे टक्सचा तो स्वतःहून बाजूला होईल. आता आपण कमरेच्या साईडला अर्धा इंच जे एक्स्ट्रा घेतलं होतं योगपट्टीमध्ये ते कट करून घेऊयात. तर अर्धा इंचाला मार्क करून मी इथे सरळ लाईन आखून घेते आहे. आता आपण हे कट करून घेऊयात. तर ह्या छोट्या छोट्या गोष्टी करायला विसरायचं नाही. एक्स्ट्रा भाग मी कट करून घेते आहे. आता आपण गळ्याचं माप टाकूया. तर मी इथे 2.25 इंच गळा रुंदी घेतलेली आहे. त्यानंतर आपला मागील गळा 3.5 इंचाचा आहे, त्यामध्ये अर्धा इंच शिवण्यात असं 4 इंचाला मार्क करून मी खालच्या साईडला 3.25 इंच घेतलेला आहे. आता आपण हा बॉक्स तयार करून घेऊयात. तर ह्या बॉक्समध्ये मी गळ्याला गोलवा शेप देऊन घेणार आहे. त्यानंतर आपण टक्सचं मार्क करून घेऊयात. तर जेवढी आपली फिटिंग लाईन आहे त्याचा आपल्याला मध्य काढायचा आहे. अशा पद्धतीने मध्यात मार्क करून टक्सची उंची 4.5 इंच घ्यायची आहे. तर 4.5 इंचावर मार्क करून जे आपण 1 इंच घेतलं होतं ते आपलं दोन्ही साईडला अर्धा इंच जाईल. तर ह्या टक्सला मी आता मार्क करून घेते. त्यानंतर आपल्याला जी आपली कमरेच्या साईडची बाजू आहे तिथे आपल्याला अर्धा इंचाला मार्क करून टक्सपर्यंत अशी आडवी रेषा आखून हे आपल्याला कट करून घ्यायचं आहे. तर आपण हे का केलं, जेव्हा आपण हा टक्स शिवणार तेव्हा कमरेच्या साईडचं आपलं अर्धा इंच कापड हे खालच्या साईडला सरकतं, त्यामुळे आपण अशा पद्धतीने अर्धा इंच एक्स्ट्रा कट केलेला आहे. त्यानंतर मी गळ्याचा शेप कट करून इथे आपला 32 साईजचा परफेक्ट असा बॅक साईडचा पार्ट तयार झालेला आहे. आता आपण पुढील भाग घेऊया. सगळ्यात आधी आपण योगपट्टी सेपरेट करून घेऊयात. आणि हो, जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर इथे आपण योगपट्टी सेपरेट करून घेतलेली आहे. आता आपण पुढील गळ्याचा शेप कट करून घेऊयात. इथे पाहताय. त्यानंतर आपल्याला पुढील गळ्याचा शेप कट करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने. तर तुम्ही जेव्हा ह्या पॅटर्नचं ब्लाऊज शिवाल
तेव्हा तुम्हाला ह्यामध्ये कोणतंही एक्स्ट्रा मार्जिन ॲड करायचं नाही आहे असं तुम्ही ब्लाऊज पीसवर ठेवून कट करू शकता. तर इथे आपल्या 32 भागाचं समोरील भागाचं संपूर्ण ड्राफ्टिंग कटिंग झालेलं आहे. आता आपण बिना अस्तरची बाही कशी कट करावी ते पाहूयात. तर इथे आपली उंची आहे 10 इंच, त्यामध्ये आपल्याला 1.5 इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे. तर बिना अस्तरच्या बाहीमध्ये आपल्याला कंपल्सरी 1.5 इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे. तर इथे मी डबल फोल्ड पेपर घेतलेला आहे. 11.5 इंचावर मार्क करून सरळ लाईन आखून घेतलेली आहे. आता आपल्याला बाकीची मापं ही बंद बाजूकडून टाकून घ्यायची आहेत. तर कॅफ हाईट मी 3.25 इंच घेते आणि अशी सरळ लाईन आखून घेते. ही आपली मुंढा लाईन आहे. त्यानंतर दंडघेरचं माप टाकूयात. तर दंडघेर होता आपला 4 इंच, त्यामध्ये 1.5 इंच शिवण्यात. आता आपल्याला ह्या लाईनवर तुमच्या मुंढ्याचं माप टाकायचं आहे. जे काही असेल ते टाका. जर तुम्हाला बाही कमी पडत असेल तर फॉर्म्युलानुसार कसं माप टाकायचं त्याचा मी सेपरेट व्हिडिओ केला आहे, तो नक्की पहा. आता आपण फिटिंग लाईन आणि मार्जिन लाईन दोन्ही लाईन जोडून घेऊयात. आता आपण बंद बाजूकडून फिटिंग लाईनपर्यंत अशी लाईन आखून घेतोय. तर असं केल्याने आपल्याला मापं टाकायला खूप सोपं जातं आणि शेपसुद्धा परफेक्ट येतो. बंद बाजूकडून 1 इंचावर मार्क करून ह्या मुंढा लाईनचा मी सेंटर काढून घेतलेला आहे. आता ह्या सेंटर पॉईंटवर वरच्या साईडला अर्धा इंचावर मार्क करून आपल्याला मागील मुंड्याचा शेप देऊन घ्यायचा आहे अशा पद्धतीने. त्यानंतर आपण मध्यातून फिटिंग लाईनपर्यंतचं सेंटर काढून तिथे खालच्या साईडला असं 5 इंचाला मार्क करून पुढील मुंड्याचा शेप देऊन घेणार आहोत. तर असं केल्याने आपल्या बाहीचा शेप हा अगदी परफेक्ट येतो. तर इथे आपल्या संपूर्ण बाहीचं ड्राफ्टिंग झालेलं आहे. आता कटिंग करून घेऊयात. तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला मागील मुंड्याचा शेप कट करून घ्यायचा आहे. त्यानंतरच बाही ओपन करून पुढील मुंड्याचा शेप कट करून घ्या. तर अगदी सोप्या पद्धतीने आपली बाही कट करून झालेली आहे. तर 32 मापाची बिना अस्तरची परफेक्ट बाही कट झालेली आहे. इथे आपल्या 32 साईजच्या 4 टक्स ब्लाऊजचं संपूर्ण कटिंग झालेलं आहे. थँक्यू.